चेष्टा गरीब माणसाची. असे कॉमेंट्स करून तुम्ही काय देशमुख कुटुंबाच्या आणि महाराष्ट्राच्या सगळ्या लोक ज्यांनी तळतळ वाटते आज त्यांची चेष्टा करताय तुम्ही. एवढं असंवेदनशील झालंय सरकार आणि हे नेतृत्व. जे लिंकेजेस आहेत एक्स्ट्रॉशनच्या केसमध्ये जे फोन कॉल झालेले आहेत याच्यावरनं आता विविध स्तरातून मागणी होते की को कॉन्स्पिरेटर म्हणून धनंजय मुंडेंना पण एक्स्ट्रॉशनच्या केसमध्ये घेतलेलं पाहिजे. तुम्हाला असं वाटतंय की धनंजय मुंडेंचा देखील याच्यात सहभाग असावा? माझं म्हणणं आहे पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. जे आरोप सुरेश धस आणि अंजली दमानिया, संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, बजरंग अप्पा सोनवणे हे सगळे जे आणि आपले आज सोळंकी साहेबांनी पण केलाच ते नमिता मुंदडा या सगळ्यांनी जे जे आरोप केले या सगळ्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे ही आमची मागणी माणुसकीच्या नात्याने झाली पाहिजे एवढीच आमची अपेक्षा. मुख्यमंत्री अजित पवार म्हणले की नैतिकतेच्या आधारावर हा राजीनामा झालाय. 80-84 दिवस का लागले या नैतिकतेच्या राजीनाम्याला आणि धनंजय मुंडेंना नेमकं पाठीशी कोण घालत होते? याचं उत्तर त्यांनाच विचारावं लागेल. तुमची बीट आहे ना मुंबईला, त्यांना विचारा हे प्रश्न की 80 दिवस जर यांनी हे फोटो पाहिले होते तर मग आधीच का नाही ऍक्शन घेतली त्यांच्यावर. आणि नैतिकतेवर काय बोलणार हो ते सुरेश धस म्हणतायत. मी पुन्हा म्हणते सुरेश धस म्हणतात ते खरं आहे की यांची आणि नैतिकतेची धनंजय मुंडेंची आणि नैतिकतेची कधी भेटत झाली नाही. सुरेश धस म्हणतायत ते अगदी योग्य आहे. कारण का बघा ना किती असंवेदनशील आजचं ट्विट आहे, अतिशय असंवेदनशील. नाही, आमची अपेक्षा आहे की जो काही तपास व्हावा तो पारदर्शक व्हावा. ज्यांनी कोणी ह्या खुनामध्ये कॉन्स्पिरसी असेल डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे. भर चौकात ज्यांनी संतोष भाऊच्या हत्येमध्ये जो आहे त्याला चौकात फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि ती संतोष भाऊ पर्यंत नाही, बीडमध्ये असे अजून कुटुंब माझ्या संतोष भाऊची हत्या झाली तुम्ही सगळ्यांनी साथ दिली आणि हा 84 दिवस आपण सगळ्यांनी मिळून तुम्ही सगळ्यांनी लढा दिला. पण त्या कुटुंबाचं दुःख त्यांचा भाऊ आपण परत नाही आणू शकत. पण ज्या पद्धतीने घट्ट मनाने ताकदीने ते कुटुंब लढलंय मी त्याला मानाचा मुजरा करते. कारण का त्यांच्यामुळे या बीडच्या क्रूर प्रवृत्तीला आपल्याला राज्याला आणि देशाला कळली आहे काय त्या बीडमध्ये चाललंय. असे 100हून जास्ती केसेस आहेत. त्या प्रत्येक केस ही ओपन झालीच पाहिजे आणि टाइम बाउंड मॅनरमध्ये त्यांना न्याय मिळाला पाहिजे. महादेव मुंडेंची हत्या झाली काल, त्यांची ती माऊली काल कलेक्टर ऑफिसच्या बाहेर बसली होती आंदोलन करायला. मी स्वतः बीडच्या कलेक्टरांशी बोलले, मी बीडच्या SP बोलले. मी दोघांचेही मनपूर्वक आभार मानते.